आणखी एक मोठी बातमी आहे। महिलांना देण्यात आलेल्या एसटी प्रवासामधील सवलतीमुळेच एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे। यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। त्यामुळे यापुढे नव्यानं एसटी मध्ये कोणतीच सवलत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईक हे धाराशिवमध्ये आले होते। यावेळेला पत्रकारांना एसटी मध्ये सवलत द्या अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचं सांगितलं आणि आता अशा मागण्यांमुळे सगळ्यांना मोफत सवलत देता येणार नाही। जर अशाच प्रकारे सवलत देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होऊन जाईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। तर अशा सवलतीचा विचार करता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आता लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना तर प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य आपण बघतोय। लाडक्या बहिणींना सवलत देण्यात आली आहे, ज्येष्ठांना सवलत आहे आणि त्यामुळेच एसटी ही तोट्यात असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्याचबरोबर इतरांना अशा पद्धतीचे लाभ देता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं। तर महिलांना प्रवासामध्ये सवलत दिल्यानंच एसटी तोट्यात गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शिंदे मुख्यमंत्री असताना याविषयीचा निर्णय झालेला होता आणि त्यावेळेला एसटी मध्ये महिलांना 50% सवलत देण्यात आली। त्याचबरोबर जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा सवलत देण्यात आलेली होती आणि अशामध्ये या सगळ्या योजनांमुळेच एसटी महामंडळ हे तोट्यात असल्याचं मंत्री सांगतायत। तर अशा पद्धतीच्या इतरांना सवलती देता येणार नाही, तसं झालं तर एसटीला आणखी तोटा सहन करावा लागेल असंही सरनाईक यांनी सांगितलंय। तर या वक्तव्यानंतर महिलांची जी सवलत आहे ती बंद होणार का अशी चर्चा रंगली होती। त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी एक वक्तव्य केलं आहे। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत रद्द होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असंही शिंदेंनी सांगितलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे फोन लाईनवर जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य आलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी महिलांची सवलत बंद होणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच आता शिंदेंचं हे वक्तव्य समोर येतंय। नेमकं काय म्हणाले शिंदे? आपण पाहिलं की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य केलं होतं की एसटी जी आहे ती तोट्यामध्ये, आणि ही वस्तुस्थिती आहे की एसटी ही तोट्यामध्ये आहे आणि तोट्यामध्ये काहीतरी विविध सवलती ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती असतील, त्याचबरोबर महिलांना 50% सवलत दिली, त्यामुळे एसटी महामंडळ हे तोट्यामध्ये चालत असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आश्वासन दिलेलं आहे न्यूज 18 लोकमतला की अशा प्रकारे कुठल्याही सवलती दिलेल्या आहेत त्या कधीच रद्द होणार नाही, कुठेही आम्ही कॅन्सल केलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना खूप मोठा दिलासा जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। एसटी प्रवाशांना दिलेली कुठलीही सवलत रद्द केली जाणार नाही असं स्पष्टपणे अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। निश्चितच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची मोठी बातमी। गणेशोत्सव हा राज्यामध्ये धूमधडाक्यात साजरा केला जातो। यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात पीओपीच्या मूर्तींना बंदी असणार आहे। माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर सुद्धा कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं बीएमसीनं म्हटलंय। तर देशात आणि जगात जिथून सुबक आणि आकर्षक गणेश मूर्तींची निर्यात केली जाते त्या गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये आज राज्यातील सर्व गणेश मूर्तिकार एकवटल्याचं पाहायला मिळालंय। शासनानं पीओपी जिप्सम मातीच्या गणेश मूर्तींवर घातलेली बंदी या विरोधात पेणमधील गणेश मूर्तिकार शासनाविरोधात लढा देण्यासाठी आज एकवटलेले आहेत। त्यामुळे आता ते पुढे कशा पद्धतीने लढा देतात, त्यांची मागणी मान्य होते का ते बघावं लागेल।